आम्ही आता आलो आहे खोपोलीवाल्या रोडनी आणि इमॅजिकाचा तो राईट टर्न घेऊन आतला रोड आहे, मस्त आहे. हा खराब रोड चालू इकडनं बघू. घाट इतका स्टीप आहे की देखो इधर बस पण बंद झाली आहे, तिथे ट्रक पण हे झालंय. मॉर्निंग आणि जात आहोत गावी. भारी पैसा वसूल स्मूथ रोड आहे एकदम आणि फुल सिनिक रूट आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपण आता आहोत पाली बल्लाळेश्वर गणपती पालीचा आहे तिथे. तर मी आता चाललो इकडून सावंतवाडीला. तो आज आम्ही ना दुसरा रूट घेतला, मुंबई गोवा हायवे ना घेता जो आपला खोपोली मार्गे जातो ना लोणावळ्याला, तो रोड येऊन इमॅजिकावाल्या रूटनी सरळ इथे पालीला आलो. आणि पालीवरनं पुढे तो निजामपूर आणि जाऊन काहीतरी मुंबई गोवा हायवेला जाणार. रोड एक नंबर आहे, काही खड्डे नाही काय नाही आणि मस्तच आहे. वन वे टाईप नाही आहे, लाईक 2 वे आहे बट वर्थ आहे रोड येणं. आणि आता इथे थोडं आलो आहे मंदिरात, मम्मी वगैरे समोर मंदिर आहे. इकडून आम्ही आता घरी नाही, ॲक्च्युली आम्ही चाललो आहे सावंतवाडीला. तो इकडनं मंदिरातून दर्शन घ्यायला काय गर्दी नव्हती, 2 मिनटं पण नाही लागली, आरामात दर्शन झालं. आणि इथून पुढून आता कंटिन्यू करू. मी संध्याकाळी 7पर्यंत वगैरे 6पर्यंत पोहोचू जर नॉनस्टॉप गेलो तर सावंतवाडीला. तो स्टे ट्यून. टाईम झाला आहे 10:15 आणि आम्ही इंदापूर क्रॉस करून हा मानस ढाबा आहे, हॉटेल आहे, तिकडे थांबलो आहे. हा स्पॉट मी दरवेळी थांबतोच. आणि मजबूत असा पाऊस आहे बाजू. तर आता एकदम विस्तारपणे सांगतो. आम्ही निघालो आहे ॲज युजल. मी जसं पावसात आहे ना जातो गावी, कारण फुल कडकवाला क्लायमेट असतो, वेदर एकदम चिल्ड असते. तर त्यामुळे आज आहे 12 जुलै. तर मी मम्मी आणि माझी मावशी आम्ही निघालो गाडी बाय रोड निघालो की मस्त एन्जॉय करत जायला. पण अनफॉर्च्युनेटली पचका झाला आहे की पावसात नाही कुठे. आणि रूट आपला तोच घेतला आहे, ओल्ड मुंबई गोवा हायवे. बट ह्यावेळी आहे ना आपण जे पेन रोहा वगैरे आहे ना ते स्किप करून वाया खोपोलीवरनं आपण आलो. खोपोलीच्या थोडा आधी इमॅजिकावाला राईड घेतला, तिथून पालीचा जो गणपती आहे तो रूट मारून डायरेक्ट आहे ना चाकण काहीतरी तो एक नाका आहे तिथे, हां चाकण असा काहीतरी नाका आहे, तिथे डायरेक्ट कनेक्ट झालो परत मुंबई गोवा रोडला. तर त्यामध्ये आहे ना रोड मस्तच आहे तो रोड, तर नो डाऊट सुपर्ब आहे. आणि हा रोड थोडा मध्ये खराब आहे रोह्याला वगैरे, तर बेटर आहे की रोहा वगैरे ते स्किप करून तो रूट घेऊन परत ह्या रोडला कनेक्ट कराल तर. आणि बाकी दॅट्स इट. पार्टी नाश्ता करायला थांबलेलो ह्या हॉटेलला, मी तिकडेच थांबतो दरवेळी. वॉशरूम वगैरे सगळं चांगलं आहे त्यामुळे, आणि फूड क्वालिटी. आणि बाकी आता निघूया इकडनं, हाच सीन रोडचा. बाईक कार इकडे, मम्मी आणि तिथे. आपण एंटर करत आहोत कशेळीचा टनल. दोन्ही बाजूने आता ऑपरेशनल आहे यायला जायला. आतमध्ये बघूया आणि तिथे समोर वॉटरफॉल आहे. आतून बघा कसं आहे. रोड थोडा इथे खराबच आहे बघायला गेलं तर. स्टार्टिंगला लाईट आहे, नंतर नाही.
इकडनं बघू किती किलोमीटर करा. हा संगमेश्वरचा पॅच. अजून पुरा चिखलाने हे झालं त्यामुळे आता एक ट्रेलर चाललाय त्यावर बघू शकता किती स्ट्रगल करतोय तो. आपण जरा जाऊया रोड जो लांजानंतर आहे फुल भारीवाला. आरामात 120-110 क्रूज करायला मिळते. 100 तर मिनिमम मेंटेन करतो. अजून मे बी हाफ ॲन आवरमध्ये पोहोचीन पुढे बांद्याला. गुड इव्हनिंगचा टाईम झाला आहे 6:45 आणि आय हॅव रीच बांदा करून एक प्लेस आहे. मजबूत कवर केला. लाईक 12 आवर्स लागले प्रॉपर विथ 2-3 हॉल्ट. एक तासाचं एक मोठा हॉल्ट असणार. दॅट्स इट. आता घरी जाऊन जे काय असेल ते व्हिडिओ एंड करीन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.